स्वागत आहे मित्रांनो तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज मी कुठं गड किल्ल्यांवर नाही किंवा ऐतिहासिक स्थानी नाही, तर माझ्या जीवनातले जे सगळ्यात ऐतिहासिक स्थळ आहे ते म्हणजे माझी शाळा, जिथं मी घडलो त्या शाळेत आज आमचा 10वीचा वर्ग जो होता 2005-2006 वर्ग, त्या निमित्ताने आम्ही 20 वर्षानंतर गेट टुगेदर ठेवले। तर ही माझी शाळा, जिथं मी घडलो, जिथं मी ज्या शाळेमुळे मी आज एवढ्या मोठ्या जागेवर आहे, ज्या शाळेमुळे एवढा पुढे गेलो, त्या शाळेचा आज आम्ही गेट टुगेदर ठेवलेला आहे। आणि त्या गेट टुगेदरचं सगळं कव्हरेज मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि सुरुवात आम्ही तयार करणार आहोत। अरुण सुरू।
सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानते. त्याच्यात मुलींची खूप कमतरता असल्यामुळे जे घरी आहेत त्यांचं पण स्वागत करते, जे आले आहेत त्यांचं पण स्वागत करते. आज आपल्या कास नियमच्या उत्साह समारंभात उपस्थित असलेले शिक्षक, विद्यार्थी, मान्यवरांचे हार्दिक स्वागत करते. शब्दसुमनाने त्यांचे स्वागत आहेत मला. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी टी.आर. पाटील विनंती करते. मी सर्वांमध्ये अनुमोदन करते. तसेच दैनंदिन आदरणीय अभिजित शिसोदे सर यांचे स्वागत करण्यासाठी वाल्मिक पवार यांना आमंत्रित करतो.
सर्वांना स्थान, ज्ञानात आणि विश्वात शिक्षकांना मान, शिक्षकांना मान. आपल्याला 10वी सोडून 20 वर्ष झाली. त्या 20 वर्षाच्या उलाढालीनंतर आपण आज येथे जमलो. मित्रमैत्रिणींच्या गप्पा, गोष्टी, शाळेतील खेळ, तसेच अभ्यास सर्व आपण अनुभवण्यासाठी आपण येथे जमलो आणि बऱ्याच दिवसासाठी जमलो. त्यामुळे खूप एकदम विकट असा भरपूर असा आनंद झाला. इतक्या वर्षानंतर शिक्षक तसेच मित्रमैत्रिणी आपण भेटलो आणि ते सर्व अनुभवण्यासाठी, आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि सर्वजणी इथे आपण जमलो आहेत. तर आठवणींचा खजिना दाखवण्यासाठी, आठवणींची ही झलक दाखवण्यासाठी हे गेट टुगेदर ही संकल्पना आपल्या निदर्शनात आणली. प्रेम हे हृदयात जरी भारी, प्रेम हे हृदयात जरी भारी, सर्व संसारात व्यस्त, थोडा वेळ देऊन आज गेट टुगेदर करूया मस्त, गेट टुगेदर करूया मस्त. तसेच विद्यार्थी दशेतील आता पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे वाल्मिक पवार यांना आमंत्रित. शिक्षक मनोगताने विनंती की त्यांनी त्यांचा परिचय द्यावा. परिचयमध्ये त्यांनी त्यांचं पूर्ण नाव, सध्या कुठं राहतात, कुठं कामाला आहात अशी माहिती जर दिली तर बरं होईल. एक थोडक्यात माहिती दिली तर बरं होईल. ठीक आहे. मनापासून स्वागत. सध्याचा व्यवसाय किराणा दुकान. सर्व गुरुजनांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद करतो. मी दीपक देवरे. मी सेंटरिंग कामामध्ये कॉन्ट्रॅक्ट करतो. ते माझे 2 शब्द संपतो. नमस्कार, माझं नाव दिनेश सुभाष पाटील. गोडजेस राहतो, रिक्षा चालवतो. करण्यात बघा, सध्या मी आता बडोद्याला आहे. तिथं माझं स्वतःचे घर दुकान सर्वच आहे. माझं नाव विजय सिंग अमरसिंग परदेशी. मी मुंबई येथे उमाड येथे कार्यरत आहे व इतर शेती व्यवसाय बघतो. माझं नाव अमित उल्हास पाटील. रिक्षा चालवतो बस. भूषण जगन्नाथ जोशी भडगाव नगरपालिकेत नोकरीला आहे. नाव मनोज विलास बोरसे. मी राहणार वाघ येथील आहे. मी शेती व्यवसाय करतो. मी साहेब यांच्या संस्थेमध्ये ITI फिटर इन्स्ट्रक्टर आहे. मी तिथे शिक्षक म्हणून काम करतो आणि आज त्या ठिकाणी मी एस पाटील सरांचं आवर्जून नाव घेतो की त्यांनी मला जे मॅथ शिकवलं आणि आदरणीय सुधरगावचे सावंत सर यांनी मला जे मॅथ शिकवलं, त्या मॅथच्या जोरावर आज मी त्या माझ्या ITI मध्ये गणित हा विषय चांगल्या प्रकारे शिकवतो. धन्यवाद. मी पाटील रामकृष्ण कैलास पाटील, राहणार इथे वडजीला आहे. माझा ऊस कॉन्टॅक्ट कडदममधून माझा परिचय आहे. परवीन बागचंद परदेशी. माझा व्यवसाय शेती. सर्व मित्रमंडळी, मी अजय भगवान पाटील. माझं गॅरेज आहे आणि स्पेअर पार्ट दुकान आहे. मनोज पाटील, हल्ली मुक्काम अंकलेश्वर गुजरात. केमिकल कंपनी, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट. मी सध्या ड्रायव्हिंग करतो. सागर आनंदराव पाटील. सध्या महाराष्ट्र पोलीसमध्ये ठाणे शहर. राहणार गोदरडे, बळगाव येथील इलेक्ट्रॉनिक व्यवसाय दुकान. सध्या शेती करतो. परदेशी शेती व्यवसाय. पाटील, गाडी चालवतो. मी किरण राजेंद्र परदेशी, ऑटोमोबाईल कंपनीमध्ये कामाला कार्यरत आहे. भागवत मोरे, व्यवसाय शेती आणि रेती माफिया. रवी सुखदेव जोंदाळे, व्यवसाय SBI बँक. आनंदराव पाटील, मी पॅरामिलिटरी वॉटर सिक्युरिटी फोर्समध्ये नोकरी करतो. ईश्वर परदेशी, मी शेती करतो. पाटील, माझं टुरिस्ट अँड ट्रॅव्हलचा बिझनेस. नमस्कार गुरुजन वर्ग आणि मित्रमंडळी. माझं नाव राजेंद्र बिकर पाटील. मी सध्या शेती व्यवसाय करतोय.
मी हारून रमजान पटेल, माझा वडजीमध्ये माई सेवा केंद्र आहे. देण्याची काही गरज नाही. सर्व शिक्षक मला ओळखतात, त्यांच्यासोबत मी काम बी केलेले आहे. माझं नाव प्रशांत पाटील, मी शिक्षक म्हणून याच संस्थेमध्ये कार्यरत आहे. गौतम मीराबाई वसंतराव पानपाटील, मी मागच्या 14 वर्षापासून टाटा टेक्नॉलॉजीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. कल्पना श्रीराम पाटील, नाशिकला राहते, अशोका नर्सिंग तिथे जॉबला आहे. नमस्कार, माझं नाव हर्षदा चंद्रकांत कुलकर्णी, नाशिक येथे जॉबला पोलीस. अन्नपूर्णा हरेश कदम, मी उल्हासनगरला राहते, सध्या घरीच आहे. कल्याणला स्वतःचं दुकान आहे कॉस्मेटिक्सचं. अगोदर सगळ्यांना माझा नमस्कार. हॅलो, ॲटलिस्ट माझे सगळे फ्रेंड किंवा मैत्रिणी सगळे मला नावाने ओळखतात. सर, मी अश्विनी फकीरा वाघ. राहिलं, ज्ञानाचा दिवा खूप मोठा असतो. ॲटलिस्ट जेव्हा आपण स्कूलला जायचो, सर शिकवायचे, लक्षणे द्यायचो की सर हा चल हे, पण नंतर कळालं ते जेव्हा की ज्ञानाचा दिवा खूप मोठा असतो. जो म्हणतात ना, जे ज्ञान असतं ते सगळ्यात जास्त प्रगती करू शकतं. ॲटलिस्ट मी MA-BEd पण झाली आहे. मी आज जिओ कंपनीला काम करते, त्याच्यासाठी थँक्यू. मायाबाई अशोक न्हावी, मी सध्या पुण्याला राहते, गृहिणी आहे. मी ज्योती दीपक पाटील, नाशिकला राहते, हाऊसवाईफ. नमस्कार, मी रुपाली मच्छिंद्र खैरे, राहणार पानघर, आशा वर्गाचं काम करते. मी समाधान सोनवणे, मी 10 वर्ष पुण्याला महिंद्रा कंपनीत जॉब केलाय. आता मी चाळीसगावला ब्युटी पार्लर चालू केले. मी सुरेखा जितेंद्र ब्राह्मणे, बवरखेड्यात राहते, अंगणवाडी सेविका आहे. संजना सरदार माधवराव, टोई राहणार. परदेशी, मी नवी मुंबईमध्ये कन्सुलीमध्ये राहते. पाटील, मी भडगावला राहते, न्यू इंग्लिश मिडियम स्कूल प्रायव्हेट स्कूलला यांची वाईफ. मी अंबरनेर तालुक्यातील शिरूर या गावात राहते. तुम्ही एक मोठी सेलिब्रिटी आमिर खान, त्याची एक फार्मर कप योजना आहे गटशेतीवरून. त्या गटशेतीमध्ये आम्ही 10 लेडीज मिळून एक शेती करतो, म्हणजे ती पूर्ण ऑर्गॅनिक पद्धती राहते. आता आपण जाणूनच आहात, या मोठ्या याच्यात खूपच महामारी वाढलेली आहे, कॅन्सरचं प्रमाण खूपच. म्हणून आम्ही प्रयत्न करतो की ऑर्गॅनिक शेती करायची, म्हणजे त्यापासून कोणते जीवाणू आपल्याला बाधा पाडत नाही. म्हणून आम्ही फुले शेती करतो. त्याच्यामध्ये आम्ही लाखो लेडीज आहेत, त्या फार्मर कपमध्ये मी काम करते. प्लस मला एक BC पॉईंट पण मिळाला आहे बँक सखी म्हणून, मी त्याच्यात पण बचत गटाचं लोन करते. प्लस मी प्रभाग संघात पण लिपिका म्हणून कार्यरत आहे आणि घरची पण 10 एकर शेती सांभाळते. स्वतःचा दुधाचा व्यवसाय पण आहे. माननीय मुख्याध्यापक आणि इथे जमलेले माझे सर्व मित्र आणि मैत्रिणी, खरंच आज तर आजचा दिवस हा आपण कधी विसरणार मानावे तेवढे आभार आमच्या गुरुजनांचे तेवढे कमीच आहेत. सरांनी आम्हाला 4थी पास झालो आणि 5वी मध्ये आमचं ॲडमिशन झालं. 5वी मध्ये गेल्यानंतर A म्हणजे काय आणि B म्हणजे काय हे माहीत नव्हतं सर. A ची सुरुवात मान्य श्री एनजे पाटील सरांनी यांनी केली. A म्हणजे ॲपल असतो, B म्हणजे बॉल असतो, C म्हणजे कॅट असते, हे तेव्हा समजलं मला. त्याच्या अगोदर आम्हाला काहीच माहिती नव्हतं. सरांचा स्वभाव स्ट्रिक होता. आम्हाला सरांनी जेव्हा मारलं होतं, पहिला मार आम्ही गालावर खाल्ला होता. आणि सरांची एक विशिष्ट बाब होती की ते एका हाताने कधी मारत नव्हते. त्यांची एक पद्धत होती, तर तुम्हाला सांगतो. तर आमचा पाटे सर आणि आमचे आदरणीय श्री एस पाटे सर यांचं तर बोलणं तेवढं अपूर्णच. मी माझ्या आयुष्यामध्ये एस पाटे सरांशी परवा बोललो मन मोकळे. त्याच्या पहिले माझी हिंमत होतच नव्हती बोलायची केव्हा. सरांचा धाकच इतका होता, आज पण आहे दरारा.
इतका दरारा होता की त्यांच्याशी बोलायची हिंमत नव्हती, पण मी त्यांचं नाव आदर्शाने घेतो. मी अगोदरही बोललो की मी मॅथ्स शिकवतो, पण त्यांच्यामुळे मॅथ्स शिकवतो. सर, मी 10वीला असताना एका वर्षाचं मॅथ आणि भूमिती 500 रुपये फी सरांची होती की तुम्ही भडगावला या, माझ्या रूमवर या आणि मॅथ आपण घेऊ. भूमितीचे 250 रुपये आणि गणिताचे 250 रुपये, असे 500 रुपये एका वर्षात तुम्हाला लागतील एका सिलेबस. गौतमने सांगितलं, सर हा विद्यार्थीची परिस्थिती नाजूक आहे, तू काही फी भरू शकत नाही. सरांनी बिंदा सांगितलं की पवार तू ये, मी तुझ्याकडनं फी घेणार नाही. मी सरांचे परत आभार मानतो की सरांनी विदाऊट फी मला क्लासमध्ये शिकवलं. आमचा क्लास सकाळी 7 वाजता सुरू व्हायचा. आम्ही सकाळी 5 वाजता उठून आणि सायकलवर आम्ही जायचो. परत तिथले क्लास झाल्यानंतर परत या शाळांमध्ये सकाळी परत 10 वाजता क्लास व्हायचा, 10 ते 12, परत 12 ते 5 शाळा आणि नंतर 5ला घरी जायचे. 10वीच्या वर्षामध्ये सगळ्या सरांनी आमचे खूप मेहनत घेतली. विशेष म्हणजे सावंत सरांचा मी आवडता विद्यार्थी होतो सर, आणि सावंत सरांनी मला खूप जीव लावला होता, खूपच जीव लावला होता. दुःख वाटतं की ते आपल्यात नाही आहेत. या प्रसंगी ते असायला पाहिजे होते. बोलत तितकं अपूर्णच आहे. परत मी सर्वांचे आभार मानतो, प्रत्येकाने वेळात वेळ काढून आलेत. तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. तुमचे मनोगत व्यक्त करण्यासाठी विजय परदेशी यांना आमंत्रित करते. माननीय मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग आणि आता कार्यरत असलेले शिक्षक तसेच माझे वर्गमित्र आणि मैत्रिणींनो, आज या आपल्या छोटेखानी कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. सर्वांना परत 20 वर्षानंतर इथे या ठिकाणी एकत्र बघताना जो आनंद आहे, जो मनात भावना दाखवून येत आहेत, ते आता म्हणजे शब्दाला आपण व्यक्त नाही करू शकत. खूप दिवसानंतर आपण म्हणजे जे गावातले मित्र आहेत ते माझ्या संपर्कात होते, पण जे बाहेरगावी काही कारण जॉबनिमित्त बाहेरगावी आहेत, तसेच लेडीज वर्ग यांच्या सर्वांचा म्हणजे आज या ठिकाणी बघून खूप आनंद होत आहे. तसेच आपले सर या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्यासाठी या जे रिटायरमेंट झालेले आहेत त्यांनी सुद्धा आपल्या या अमूल्य वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला या ठिकाणी ते आले, आपल्याला वेळ दिला आणि हा आपला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे त्यांनी योगदान दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचाही एक या ठिकाणी आभार मानतो. तसेच गौतम आणि अश्विनी यांनी जो हा कार्यक्रम घडवण्यासाठी खूप प्रयत्न केले, सर्वांना या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये ठेवून हा कार्यक्रम घडवून आणला, म्हणून त्यांनाही मी त्यांचाही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रवी जोंधळे यांना आमंत्रित करते. माननीय व्यासपीठ, गुरुविजन वर्ग आणि येथे जमलेले सगळे माझे मित्र, आज इथे म्हणजे ज्यावेळेस आलो तर इथं बोलताना जी 10वीची जी फिलिंग होती, जो धाक होता, आज तोच धाक इथं बोलताना तो अनुभवते. म्हणजे शब्द निघताना पण एस पाटील सर आणि जाधव सर आठवत आहे. जेव्हा जाधव सर आमच्या शाळेत म्हणजे आम्ही 10वीला असताना मुख्याध्यापक होते, वर्गाला लागूनच ते ऑफिस होतं. साहेबांचा आवाज आलो तरी आम्ही शांत व्हायचो आणि उठावाची कारणे 1857चा उठाव आठवला की जाधव सर आठवतात, पायथागोरसचं प्रमेय आठवलं तर एस पाटील सर आठवतात आणि एन जी पाटील सरांचं स्पेलिंग तर सगळ्यांना माहीतच आहे. हिंदीमध्ये नाम म्हणजे सगळ्या कशाला म्हणायचं तर ते आपले जे पाटील साहेबांचा चेहरा आठवतो. आता मुलांना ABCD शिकवत असताना हे सगळे म्हणजे जे आता धडे आपण जीवनामध्ये रंगवत आहेत किंवा गिरवत आहेत, ते सगळे धडे आपण 10वीत असताना या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिकलो आणि तेच धडे आता आपल्या कामी येत आहेत. सांगायचं झालं तर जीवन जगत असताना म्हणजे काही अडचणी आल्या म्हणजे शाळेत विशेषतः खूप बोलतो, पण इथं बोलताना आता शब्द सुचत नाही. तरी सर खूप खूप आभारी आहे, तुम्ही जे शिकवलं त्याबद्दल खूप खूप आभारी. गेट टुगेदरसाठी खूप प्रयत्न केले आहेत. मुली पण बरेचसे मुलं होते, पण मुलींचा नंबर मिळवणं खूप अवघड काम होतं. एकदा सहज गौतम भूषण
चर्चा केली की आपण 20 वर्षानंतर काहीतरी आठवण करूया, सगळे एकत्र जमूया. तर मग विषय झाला, थोडा वेळ लागला, थोडंसं म्हणतात ना वेळ लागला, पण सगळ्यांचे मिळाले. आणि आज सगळे मित्र किंवा मैत्रीण वेळ काढून आले, त्याच्यासाठी सगळ्यांचे आभार आहेत. आणि सरांचा जेवढा आभार मानायचा तो खूप कमी आहे. जे मी एक क्षण होता, सगळ्यातली आगाऊ मुलगी मी स्कूलला. यस सर, हां हो यस. जेव्हा एक्झाम असायचे, चिटिंग करण्यामध्ये मी 1 नंबर. स्टडी करायची हिंमत नसायची किंवा करायची नाही, इग्नोर करायची. सर नेहमी माझं किंवा मी चिटिंग करायची, डायजेस्ट वगैरे सगळे नेहमी सर म्हणतात ना, दारात एंट्री करायची, सर अश्विनी थांब. आणि असं होतं की एकही दिवस मी चिटिंग न केल्याने पेपर न लिहिला आहे. तर सर नेहमी मला सापडायची, ती गोष्ट मला खूप आठवते. हां, आणि त्याच्यानंतर मला जेव्हा आयुष्याचं स्ट्रगल करतोय आज, तेव्हा वाटतं ज्ञान खूप महत्त्वाचं आहे, ते करायला हवं आहे. जेव्हा मी बाहेर निघाली तेव्हा वाटायचं खरंच सर खूप काही सांगायचे. आपण म्हणतात ना वयाच्या नुसार आपण लक्ष नाही देत, पण जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा कळतं की खूप काही असतं, तेव्हा आपण इग्नोर करतो, पण नंतर त्या गोष्टीचा खूप पस्तावा येतो. ॲटलिस्ट मलाही खूप झाला आहे. पण सरांच्या व्यक्तीने मी खूप आभार मानते. सर मी MA-BEd पण झाली आहे, मी आज जॉब करते. हां, त्याच्यासाठी सर ज्ञान दिल्याबद्दल खूप मोठा थँक्यू. आणि आयुष्यात शिकायला खूप मिळतं. मैत्रिणी हे जे आज आलेत ना, फेस टू फेस कधी बोललो नव्हतं, तसेच आहेत काय आहेत, सगळे चेंज झाले किंवा सगळे बोलायचे. पण माझे मित्र आणि मैत्रिणी जसे ते 10वीला होते ना, ते आजही सगळे तसेच बोलतात. तो सगळ्यात मोठा जास्त आनंद. आणि राहिलं सर रिटायरमेंट नंतर आपल्याला जो वेळ दिलाय ना, त्याच्यासाठी पण खूप आभारी आहे सर. एवढे 2 बोलून माझे शब्द संपवतो. आणि एक गोष्ट, याच्यात गौतमने खूप मोठं सपोर्ट केला आहे ह्या ठिकाणी, सगळ्यांना एकत्र करायचा. आणि जेवढं जे आज आहे ते सगळे माझे जे मित्र आहेत गावातले, कारण की मैत्रिणी तर करू शकत नव्हते, सगळ्या मित्रांचा खूप सपोर्ट आहे. म्हणून तुमचा पण खूप मोठा थँक्यू आला आणि आभार. बस चुकलं तर माफ. प्रशांत देसले यांना आमंत्रित करतो. व्यासपीठावरील आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे आणि या शाळेचे सर्व शिक्षक वृंद, मी आज जो गेट टुगेदर आहे तो 20 वर्षानंतरचा आमचा 20 वर्षानंतर आम्ही सर्वजण एकमेकांना भेटत आहोत. हे सर्व जे श्रेय जातं हे गौतम झाला, भूषण झाला, हर्षदा कुलकर्णी झाली, यांनी खूप मेहनत घेतली. एक मेंबर त्या ठिकाणी जोडत गेले. आणि आज सर आमच्या ग्रुपमध्ये 57 मुलं आम्ही या ग्रुपमध्ये आहे. सर्वांनी चांगल्या प्रकारे सपोर्ट दिला. आणि गेट टुगेदर करण्याचं म्हणजे आमचं ग्रुप झाला 8 महिन्यापूर्वी ग्रुप तयार झाला. आणि त्याच्यानंतर 2-3 आजपासून 2-3 महिन्यापूर्वी आम्ही असं ठरवलं की आपण गेट टुगेदर करायचा. त्या ठिकाणी आम्ही गेट टुगेदराचं नियोजन केलं. ग्रुपला माहिती टाकल्यानंतर सर्वांनी रिस्पॉन्स दिला की खरोखर गेट टुगेदर करायचा. त्याच्यानंतर सर आमच्याबरोबर एक विद्यार्थी होता महेंद्र म्हणून, तो पॅरालिसच्या झटक्यामुळे तो घरी येतो, या ठिकाणी येऊ शकला नाही. आम्ही सर्व मिळून असा विचार केला की आपण त्याला काहीतरी फुल इथं फुलाची पाकळी द्यावी, म्हणून आम्ही त्याला 1 महिन्याचा किराणा त्याला करून दिला. त्याच्याच नंतर या ठिकाणी रुपाली म्हणून एक मुलगी होती, तिलाही आम्ही 1 महिन्याचा किराणा या करून दिला. त्या रुपाली या ठिकाणी आलेली आहे. तर फक्त कार्यक्रम करायचा म्हणून करायचा नसतो. खरोखर आज या ठिकाणी आम्हाला खरंच वाटत होतं की इतकी संख्येने उपस्थिती राहणार नाही. खरोखर बाकी जे सर्वजण वेळ काढून या ठिकाणी आले, तसंच जे शिक्षक आम्हाला होते त्यांच्यासोबत मी, जे शिक्षकांनी मला शिकवलं, परत मी त्यांच्यासोबत सर्व्हिसही केली. सर्वात माझं म्हणजे सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे मी ज्या शाळेत शिकलो
याच शाळेत मी नोकरी केली. स्टार्टिंग माझी याच शाळेपासून झाली. याच शाळेत शिकलो. सुरुवात माझी नोकरीची सुरुवात याच शाळेपासून सुरुवात झाली. त्यावेळेस सावंत सर होते. योगायोग सावंत सर, मी 18 तारखेला जॉईन झालो आणि 26 तारखेला सावंत सरांचं सहलीमध्ये निधन झालं. त्यांचा माझा संवाद जास्त वेळ टिकला नाही. ज्यावेळेस मी शाळेत आलो त्यावेळेस सावंत सर म्हणे देशले, मला फक्त तेच सर देशले म्हणायचे. देशले ते सरांचा माझा संवाद जास्त नव्हता. त्याच्यानंतर हळूहळू इथं बसले एस पाटील सर झाले, BY पाटील सर झाले, HJ पाटील सर झाले, DM पाटील सर झाले. यांच्यासोबत मी 4 वर्ष सर्व्हिस केली. त्याच्यानंतर नगाबा होते त्यावेळेस. एवढं बोलून मी माझ्या भाषण संपवतो. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी उज्ज्वला पाटील यांना आमंत्रित करतो. हॅलो, नमस्कार मला सर्वांचा. सर, आई वडिलांनंतर जी ज्ञान पातळी असते ती म्हणजे शाळा. शाळेत जेव्हा आम्ही होतो सर, असं वाटायचं की आम्ही केव्हा मोठे होऊन, म्हणजे आमच्या समोरच्या भाऊ आणि बहिणींना बघायचो की आम्ही केव्हा कॉलेजला जाऊ, केव्हा मोठे होऊ. तर आता असं वाटतं की आम्ही लहानच बरे होतो. शाळा जी खूप छान होती, आता खूप हे वाटतं. आणि 20 वर्षानंतर या फ्लॅशबॅक बघून आजच आमची दिवाळी आहे असं आम्हाला वाटतं. खूपच छान नियोजन झालंय आणि एवढ्या सगळ्या मैत्रिणी मित्र बघून खूपच आनंद झाला. असं प्रत्यक्षात आम्ही भेटायचो पण एकमेकांना बोलायचो नाही सर, की मुलगा माझा कॉलेज शाळेत होता, हा बोलत नाही ना. गेट टुगेदरमध्ये एकदम फ्रेंडली बोलतोय. हेच आमचं भाग्य आहे, हेच आमचं खूप भाग्य आहे आणि खूप छान वाटलं. धन्यवाद. आदरणीय शिक्षकन वर्ग आणि माझे इयत्ता 5वी पासून तर 10वी पर्यंत शिकलेले सगळे मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सगळे इकडं माझ्या रिक्वेस्टला मान देऊन सगळे जमलात, त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप आभार. तर मी सांगू शकतो सर की हा ग्रुप बनवायला ॲक्च्युली इच्छा खूप आधी होती. एस पाटील सरांच्या आधीच बोलत झालं. जेव्हा एस पाटील सर मुख्याध्यापक होते त्यावेळेस बोलणं झालं होतं सरांचे की असं काहीतरी कार्यक्रम करायचा आहे. तर सरांनी एक वेगळी कल्पना सुचवली होती पण ती कल्पना काही झाली नाही. की तुमच्या जे मागचे पुढचे 2-3 बॅचचे मुलं असतील ते सगळे मिळून काहीतरी असा मोठा कार्यक्रम करूयात जेणेकरून आपल्या शाळेला काहीतरी भेटवस्तू असेल किंवा काहीतरी मोठा कार्यक्रम होईल. असा एकदम असा जो झाला नाही कधी, परंतु तसं काही सक्सेस नाही झालं. परंतु जी 10वीची बॅच होती आमची 2005 आणि 6, त्यांना मी एक शब्द टाकला, ग्रुप बनवला आणि इतका चांगला प्रतिसाद मिळाला सर. 20 वर्षानंतर मला वाटलं नव्हतं की एवढे सगळे जमतील. हे 57-58 लोक जमवताना जी मला मजा आली त्याला मी म्हणजे मी असं कष्ट नाही म्हणणार किंवा माझे प्रयत्न नाही म्हणणार, पण ती मला मजा आली खूप. प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअली फोन केला, बोललो. यात मुलींमध्ये मला हर्षदा आपण करूयात, मी एकट्याने हो म्हटलोच, पण म्हणजे मी त्या शब्दात व्यक्त नाही करू शकत. आणि एवढा मोठा ग्रुप बनवून 20 वर्षानंतर सगळ्यांना मी जमवून ठेवतोय याचा मला खूप चांगला अभिमान वाटतो. आणि सगळेजण माझं एक शब्दाने ऐकतायत त्याचा पण मला खूप अभिमान वाटतो. आणि सगळे म्हणतात की गौतमने खूप मेहनत घेतली. नाही, असं मी मेहनत नाही घेतली आहे, आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे सर हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी. आणि शाळेबद्दल म्हटल्यावर तर 5वी पासून म्हटलं तर एस पाटील सर नवीन आले होते आम्ही 6वीला असताना. त्यानंतर पुढे आल्यावर SB पवार सर, जाधव सर, LG जाधव सर होते, AM पाटील सर पण होते 9वी पर्यंत आम्हाला, EM पाटील सर होते, मामा तर होतेच, BY पाटील सर, सुनील पाटील सर आम्हाला 10वीत असताना आले. BN दादांचं नाव मी घेऊ इच्छितो. त्यानंतर सावंत सर यांचं पण नाव घेऊ इच्छितो. सगळे शिक्षक SK जाधव सर असतील, SS जाधव सर असतील. आणि आज मी खूप गर्वाने सांगतोय, मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत काम करत असलो तरी सुद्धा जाधव सर मी सांगतो तुम्हाला, मी इतिहासामध्ये PhD करायला ॲडमिशन घेतलेली आहे. इतिहासात मी PhDला पुणे युनिव्हर्सिटीला ॲडमिशन पण घेतलेली आहे. आणि इतिहासात जर माझी रुची झाली असेल तर फक्त SS जाधव सरांमुळे. वाल्मिकांनी माझं नेहमी भांडण होतं या गोष्टीवर की तुला एवढा काय इतिहास आवडतो, आम्हाला का जमत नाही एवढा इतिहास. म्हटलं SS जाधव सरांनी ज्या प्रकारे शिकवलेलं आहे तर त्या प्रकारे शिकवणं जे एवढं मनात रुजलंय की ते कधी जात नाही आज. आणि आजही मला सरांची ती टेक्निक आठवते, फक्त टॉपिक सांगा, पुस्तक बंद करा, मी सगळं शिकवतो. सेम एस पाटील सर असतील, AM पाटील सर असतील, सरांची छडी मी कधी खाल्ली नाही कारण मी सगळं स्पेलिंग पाठ करायचो. सरांचा एकदाच मी मार खाल्लाय की 9वीच्या वर्गात असताना
कारण आमची संख्या जेवढी असायची की आम्हाला बेंच बसावा लागायचा. तर सरांनी त्यावेळेस सगळ्यांना एक मारलं होतं, ते मला चांगलं आठवतं. आणि सुनील पाटील सरांनी पण आम्हाला खूप चांगलं विज्ञान शिकवलं. 10वीला असताना नवीन होतं सगळं, तरी पण त्यांनी चांगलं शिकवलं. आणि एस के जाधव सरांनी पूर्ण इंग्लिशचा भार आमचा तो सांभाळला 10वीला. एम पाटील सर गेल्यानंतर त्याचं पण खूप 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 आभार सर्व शिक्षक वर्गांचे. आणि सगळ्यात जास्त आभार मी आमच्या टीमचे मानतो, ज्यांनी हा सगळा कार्यक्रम घडून आणला. थँक्यू सो मच. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. त्याचबरोबर आजच्या काळामध्ये जे आज आपण या ठिकाणी कैलासवासी तात्यासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करतो, जे महात्म्यांचे या ठिकाणी फोटो लावले त्यांना या ठिकाणी वंदन करतो. त्याचबरोबर 5 आणि 6चे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हा जो स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घडवून आणला, त्या कार्यक्रमाबद्दल मी त्यांचे आभारी मानतो आणि सर्वात म्हणजे त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर या ठिकाणी मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या विद्यालयाचे प्राचार्य आणि मुख्याध्यापक आणि माझे सर्व सहकारी यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. हा जो स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे हा बऱ्याच काळानंतर या विद्यालयात कुठल्या त्या मॅडम झाल्या, अश्विनी मॅडम, तो पवार झाले. अर्थात सगळ्यांची नावं काही मी आता घेऊ शकत नाही, म्हणून सर्वांचे मी अभिनंदन करतो. आता या ठिकाणी अभिनंदन करताना विद्यार्थी जरूर आहेत, पण ते 40च्या आसपास पोहोचलेले आहेत. आणि मग त्यांना विद्यार्थी म्हणावं का सहकारी म्हणावं का मित्र म्हणावं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जरी विद्यार्थी तुम्ही आम्हाला गुरु मानत असाल, पण आम्ही असं म्हटलं जातं, पूर्वीचे लोक म्हणायचे की वडिलांचं पायथन जर पोराला झालं तर तो मित्र झाला. आणि मी आज तेच मानतोय की माझं पायथन विद्यार्थ्यांना झालं म्हणतो आज माझा विद्यार्थी नाही, तो माझा मुलगा नाही, तर तो माझा एक सहकारी आहे. आणि म्हणून या नात्यानं मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी ज्यांनी परिचय करून दिला विद्यार्थ्यांनी, प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रामध्ये हा तरबेज झालेला आहे, निष्णात झालेला आहे. आपल्या भगिनी असेल त्या भगिनी सासरे गेलेल्या आहेत. सासरे गेल्यानंतर त्यांचं कुटुंब जे असेल ते कुटुंब व्यवस्थित सांभाळतायत, हा त्याचा अर्थ आहे. ज्यावेळेस आपण सर्व एकत्र येतो आणि एकत्र येऊन असं संमेलन करतो, त्यामध्ये असं वाटतंय की तुम्ही खरोखर प्रगल्भ झालेला आहात. आणि इतके प्रगल्भ झालेले आहात की तुम्ही पूर्णपणे तुमचं संपूर्ण कुटुंब असेल, तुमचा समाज असेल, हे संपूर्ण तुम्ही सांभाळू शकतात. एवढी प्रगल्भता आज तुमच्यामध्ये आलेली आहे. तुमच्याकडे बघितल्यानंतर, तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की मी काहीतरी करू शकतो. या ठिकाणी गृहिणी आहेत, प्रत्येक गृहिणीला वाटतं की मी काहीतरी केलं पाहिजे माझ्या घरासाठी. आणि म्हणून आज तुम्ही खरंच या ठिकाणी अभिनंदनास पात्र आहात. मी तुम्हाला उपदेश करणार नाही, पण जीवनामध्ये असे काही प्रसंग असतात की त्या ठिकाणी मनुष्य सगळ्या विभागातून जात असतो, सगळ्या स्तरातून जात असतो, सगळ्या विचारातून जात असतो. आणि त्यामध्ये जात असताना आम्ही म्हणतो की मी इथपर्यंत दिवस पोहोचलो, मी कशामुळे आलो, कोणामुळे आलो, का आलो, हा आपण कधी विचार करत नाही. कारण आपण ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो ते कुटुंब आहे, ते मातृपितृ आहेत, आपल्या आईवडील आहोत. ते आईवडिलांची सेवा म्हणजे मातृप्रेम ज्याला आपण म्हणतो, मातृ आणि पितृप्रेम. त्यानंतर आपण ज्या शाळेमध्ये शिकतो त्या शाळेचे गुरुजन असतील, ते गुरुप्रेम असेल. ज्या समाजामध्ये आपण वावरतो तो समाज असेल, त्या समाजाचं प्रेम आपल्यावर असतं. ज्याच्या भरोशावर आपण जगतो तो गुरु असतो, देव असतो. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं जात होतं की एक मातृपितृ ऋण, गुरु ऋण, समाज ऋण आणि देव ऋण. हे आपल्या जीवनामध्ये 4 ऋण आहेत. मित्रहो, ज्यावेळेस तुम्ही आई वडिलांची सेवा पूर्णपणे कराल त्यावेळेस तुमच्या हातून खऱ्या अर्थानं ते मातृपितृ ऋणाची फेड होईल. मग मुली म्हणाला आम्ही तर सासरी असतो, मग काय होईल? मातृ आई वडिलांची सेवा कोण करेल? सासू सासऱ्याची सेवा करणं हे सुद्धा एक मातृ आणि पितृ ऋण आहे. ज्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं ते
त्यांना जिंकाल त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने पात्र व्हाल. ज्या समाजामध्ये आपण मोठे होतो, जो समाज आपल्याला काहीतरी शिकवतो, कारण आपण ज्या चालीरीती शिकतो त्या आपल्या घरातून शिकत नाही, फक्त त्या समाजातून आपल्यासाठी चालीरीती जी असते त्या समाजातून चालीरीती शिकत असतो आणि त्या चालीरीतींचा प्रभाव आपल्यावर पडत असतो आणि मग आपण त्या पद्धतीने आपलं जीवन घडवण्याचा प्रयत्न करतो. समाजामध्ये चांगली घटना कुठली आहे, वाईट घटना कुठली आहे, फायद्याची घटना कुठली आहे, नुकसानाची घटना कुठली आहे आणि कोणासोबत राहिल्यानंतर काय घडेल याचा विचार आपण त्या समाजामध्ये राहून करत असतो. ज्या गुरुने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, आता त्या गुरुच्या ज्ञानाची परतफेड कशी करायची हे तुम्ही आज आम्हाला दाखवून दिले. खऱ्या अर्थाने आज आम्ही तुमच्या ऋणातून उतराई झालो असं म्हणायला काही हरकत नाही, कारण एवढा सन्मान आमचा या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केला हेच आमचं एक महत्त्वाचं समाधान आहे, आमचं भाग्य आहे की तुमच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी उतराई झालो आणि तुम्ही आम्हाला मोठेपणावर या ठिकाणी पोहोचवले की आमचे गुरु आहेत. हे गुरु आम्हाला कसे शिकवायचे, कसे शिक्षा करायचे, आम्हाला काय सांगायचे हे आम्हाला तुम्ही सांगितलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही आज धन्य झालेले आहेत. आमची संपत्ती कोणती आहे जीवनामधली? आमची मुलबाळाची संपत्ती राहणारच आहे, हो, आमच्याकडे सर्व पैशाची संपत्ती राहणारच आहे. पण ज्यावेळेस तुमच्यासारखा विद्यार्थी एखाद्या बाजारात भेटतो किंवा एखाद्या ठिकाणी गॅरेजवर भेटतो, तो परदेशी मला परवा गॅरेजवर भेटला होता, गॅरेजवर मी मशीन दुरुस्त करतो, ट्रॅक्टर दुरुस्त करतो, त्यावेळेस तो भेटला मला परदेशीतला बडगावचा. सर मला ओळखला का म्हणे, म्हटलं चेहरा तुझा ओळखीचा लागतो पण नाव काही तुझं ओळखीचं नाही. सर म्हणे मी परदेशी चौकलीवर रसवंती आहे त्याचा विद्यार्थी म्हणे. मला केवळ आनंद झाला असेल तेव्हा की त्यावेळेस तो भेटला, त्यावेळेस सांगितलं की मी तुमचा विद्यार्थी आहे, तुम्ही मला ओळखत नाही. आता ते आमची चूक असेल की आम्ही तुम्हाला ओळखू शकत नाही, कारण त्यावेळेचा 10वीचा चेहरा आणि आताचा चेहरा, आताचं तुमचं वय त्यावेळेचं वय यामध्ये खूप अंतर असतं आणि म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की कदाचित आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नसतो, पण त्यावेळेस तुम्ही आम्हाला समजून घ्या की याचं वय झालंय म्हणून आम्हाला ओळखू शकत नाही. कमीत कमी एवढं तरी समजून आम्हाला घ्या, म्हणजे तुमचा राग अशा पद्धतीने तुमचं मातृपितृ ऋण झालं, गुरुऋण झालं, देवऋण झालं. देवऋण झालं तुमचं. मग तुम्ही आता जवळजवळ तुम्ही या तिसऱ्या टप्प्यामध्ये येऊन दुसऱ्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहात. अजून तुमच्या मुलामुलींचे लग्न व्हायचे राहिले आहेत. ज्यावेळेस तुमचं सगळं होईल, आटवेल, मुलामुलींचे लग्न होईल, तेव्हा तुम्ही आमच्यासारखेच एका साईडला पडाल, हे लक्षात ठेवा. जसे आम्ही आता म्हातारपणे थोडंसं बाजूला पडलो आहोत, त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाजूला पडा. आणि म्हणून ते होऊ नये, कारण 20 वर्षानंतर तुमच्यावर 30% एनर्जी आज आमच्यावर आहे आणि म्हणून त्या काळात सांगतो तुम्हाला साईडला पण सांगायचं तात्पर्य असं की आपल्यासमोर पाटील आपल्याजवळ बसताना सुद्धा तरुण मंडळी विचार करते बसायला, आपल्याजवळ येत नाही ते बसायला, गप्पा मारायला येत नाही, हे लक्षात ठेवा. आपण कोणाजवळ बसतो, तुम्ही आणि आमच्या वयाचे जर असू तरच आपण बसू शकतो, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे आपलं जीवन आहे आणि जीवन तुम्ही यशस्वी कराल, तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या जीवनामध्ये भरभराटी हो, तुमचं आयुष्य सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर निरोगी आयुष्य जावं ही तुम्हा सर्वांसाठी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. त्याचबरोबर त्या दोन मुलगी आणि एक मुलगा सांगितलं की ज्याने पंगतवाले पॅरेस आलेला आहे, त्याला आम्ही मदत केली, कुठल्या एका भगिनीलाही मदत केली, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी माझ्या वतीनं अभिनंदन करतो, आभार मानतो. बऱ्याच वक्त्यांना बोलायचं असेल त्यांना मी माझे 2 शब्द संबोधतो आणि पुन्हा या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. कदाचित त्यावेळी शिकवताना किंवा मुख्याध्यापक असताना काही कोणाला शिक्षाही झाली असेल, शक्यतो मी शिक्षा कोणाला करत नाही, केलीही नसेल कदाचित असं मला वाटतं, कदाचित कोणाला केली गेली असेल तर त्या ठिकाणी क्षमा मागतो आणि पुन्हा सर्वांचे आभार आणि अभिनंदन करतो. आणि माझे धन्यवाद सर, छान असे आम्हाला मार्गदर्शन केले. पुढील मनोहर A. पाटील सर यांना सर म्हणाले की तुम्ही जर पाहून घेतलं तरी शिक्षा व्हायची तुमच्यावरती आमची तशीच परिस्थिती होती, आम्ही अशीच पळायचो. Education is a
लॉंग लाईफ प्रोसेस. कोणीतरी म्हटलं शिक्षण ही अविरत. आदरणीय सन्माननीय कर्मवीर तात्यासाहेब यांना मी आधी नतमस्तक होतो. त्यानंतर विद्यमान चेअरमन आपल्या संस्थेचे नानासाहेब यांना मी नमस्कार करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सिसोदे सर, मला आम्हाला हा मोठा अभिमान आहे. आमचे विद्यार्थी क्लास 1 क्लास 2 पर्यंत पोहोचले ते भरपूर झाले. असे हे आजचे अध्यक्ष तुमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य यांना मी नमस्कार करतो. त्यानंतर माझ्या बरोबर असलेले बरेच अण्णा, आता जाधव अण्णा बोलले, आम्ही अण्णाच म्हणायचे. मी लाडको व्हायला गेलो तेव्हापासून अण्णा आमच्या प्रचलित होते. BY पाटील, मी इथं बरेचदा खूप मला सहकार्य करायचे. माझ्याकडून 1-2दा थोडंसं झालं त्यावेळेस BY पाटील सरांनी मला खूप सांभाळून घेतलं होतं. अनावधानाने चुका होतात, चुका होत नाही असं नाही, कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे, स्टॅच्यू ऑफ एरर्स, लक्षात घ्या. आणि म्हणून असे माझे सहकारी BY पाटील सर, AS पाटील, मी आलो म्हणजे मी इथून गेलो आणि AS पाटील आले. बऱ्याचदा आता AS पाटील, मी आणि NG पाटील, आम्ही मैनदडाला आमची सुरुवात, तिथं मी मुख्याध्यापक होतो. हे माझे दोघं सहकारी, तिथून सुरुवात. पण ते पण मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. दोघांनाही मी खरोखर म्हणजे धन्यवाद मानतो, कारण माझे सहकारी मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले, मी पण मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो. म्हणजे आमची सगळीच साखळी जवळपास. आणि खरोखर माझाच तो स्टॉप होता. त्याने सांगितलं मी तुम्हाला घरी घडायला येईल, आणि आला पण. लक्षात घ्या, शब्द दिला म्हणजे तो पाळला. घरापर्यंत आला आणि खूप छान कार्यक्रम तुम्ही केला. खूप म्हणजे त्याची तुलनाच करू शकत नाही. कुठल्याही कार्यक्रमाची, तुमच्या कार्यक्रमाची तुलना करू शकत नाही. इतका छान कार्यक्रम तुम्ही अरेंज केलेला आहे. आणि असाच कार्यक्रम तुम्ही दरवर्षी आयोजित करत राहा. एकत्र येत राहा, एकत्र येत राहा. त्यानिमित्ताने तुमच्या गाडी येतील. याचं कारण सांगतो तुम्हाला. पोहरजवळ पोहरजवळ तेव्हा पहिला स्टॉप लागतो वाकोद. या वाकोदला आम्ही 5वी ते 9वी शिकलो. आणि मग असंच तिथं शिकणाऱ्या एका माझ्या वर्गमित्राने कुठून तरी माझा नंबर मिळवला. आणि योगायोगाने त्या शाळेवरती माझाच वर्गमित्र, तो प्राचार्य होता, तो त्याच्याकडे गेला आणि सांगितलं की आपल्याला गेट टुगेदर करायचं. किती वर्षानंतर? नियर अबाउट 45 इयर्स, 45 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो. त्याने शाळेत गेला, कॅटलॉग घेतला, झेरॉक्स काढली आणि मला ती झेरॉक्स जशी तशी बाय पोस्ट रजिस्टरने पाठवून दिली. मी लाडकोबाईला सुपरवायझर होतो, माझ्या लाडकोबाईच्या ॲड्रेसवर पाठवलं. लक्षात घ्या, मी 2 मिनिटं घेतो जास्त थोडेसे. ते पाठवलं. मला ग्रुप करायला वेळ नाही. 7ला इथं रिटायर झालो. माझा प्रिन्सिपल सब्जेक्ट इंग्लिश होता 8वी ते 10वी पर्यंत. मग मी ज्या वेळेला पुण्याला होतो त्यावेळेला गौतमचा फोन मला आला की त्यांनी कुठून तरी माझा फोन मिळवला आणि फोन केला की 24 तारखेला शुक्रवारी आपल्या शाळेमध्ये असं काय गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे, त्याला तुम्ही निश्चित उपस्थित. योगायोगाने मी दिवाळीला इथं आलेलो असल्यामुळे तुमच्यासमोर मी हजर राहू शकतो. ह्या कार्यक्रमामध्ये जे ॲक्टिव्ह विद्यार्थी जास्त मला वाटले तर तो गौतम आणि वाल्मिक, त्याचप्रमाणे कुलकर्णी, काही विद्यार्थिनी आहेत, पण मी त्यांना ओळखू शकत नाही कारण मला जवळजवळ 2007 ते 2025 एवढा गॅप पडल्यामुळे ते फेशिंग काही माझ्या लक्षात नाही. तुम्हाला एवढंच सांगतो, जे बी काही असतील कोणी शेती जेरी करतात त्यांना मी जास्त डिमांड देतो नोकरीवाल्यापेक्षा. गृहिणी आहेत, त्या गृहिणींनी आपल्या त्या जॉर्ज बर्नार्ड शोने काय कॅरेक्टर इज बिगिन्स ॲट होम, असं जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणून लेखक होता, तो म्हटला होता. त्या गृहिणींनी सासू सासऱ्यांना जास्त जीव लावला पाहिजे, त्यांचे काळजी घेतली पाहिजे आईवडिलांप्रमाणे. तर हेच कॅरेक्टर आपल्याला काम असेल. त्याचप्रमाणे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असा,
त्या क्षेत्रात आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि आपले जीवनाची वाटचाल ही चांगल्या प्रकारे सावलेली गेली पाहिजे. शिंदे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय एम पाटील सर, येथील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी आणि माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी, ज्यावेळेस तुमच्या गेट टुगेदरचा कार्यक्रम नियोजन चालू होतं त्यावेळेस गौतमने मला फोन केला. गौतमशी मी बऱ्या प्रकारे त्याचा माझा समन्वय बऱ्या प्रकारे आहे. त्याने मला विचारलं, सर आम्हाला असा कार्यक्रम करायचा आहे. मी त्याला सांगितलं कार्यक्रम कर, एकदम छानपैकी कार्यक्रम कर की तो अविस्मरणीय राहायला पाहिजे. त्याने मला होकार दिला आणि म्हटलं की सर 24 तारखेला करायचं आहे, कारण बऱ्याचशा आमच्या विद्यार्थिनी भगिनी ह्या दिवाळी निमित्ताने माहेरी आलेल्या असतील आणि त्यावेळेस त्यांना तो वेळ देता येईल. मला खूप बोलायचं होतं परंतु वेळेअभावी एकदम शॉर्टमध्ये बोलतो. तुम्ही विद्यार्थी जसे समोर बसलेले होते तसेच आताही बसले, फक्त त्याच्यात वृद्धिंगत झालाय. ज्यावेळेस आता चेहरा सुद्धा तोच आहे, फक्त आकार वाढलेला आहे. फक्त आकार वाढलेला आहे. आम्हाला खूप अभिमान आहे की तुम्ही विविध क्षेत्रामध्ये कार्य. सर्व माझी विद्यार्थिनी भगिनी आणि बंधूंनो, खऱ्या अर्थाने 2 महिन्यापूर्वीच मला प्रशांतने सांगितलं की मामा मला अशा पद्धतीने या ठिकाणी आम्हाला कार्यक्रमाचं आयोजन करायचं आहे. तर मी त्याचं खरोखरच त्या ठिकाणी त्यालाही सांगितलं की चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करा. आणि गौतमच्या संदर्भामध्ये त्यांनी मला सांगितलं गौतमचं सर्वात जास्त सहकार्य जे काही असेल ते सर्वात जास्त त्याचं आहे. अर्थात त्याच्यामध्ये प्रत्येकात त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाचा त्या ठिकाणी कुठला तरी छोटासा हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आणि आम्हाला या निमित्ताने का असेना आमंत्रित केलं आणि आमचा सत्कार त्या ठिकाणी केला. म्हणून तुमचं सर्वांचं प्रथमतः मी विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचं सहकार्याचं, कारण अण्णासाहेबांनी सांगितलं की तुम्हाला विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आता तुम्ही आमच्या बरोबरचे आहेत, सहकार्य, म्हणून तुमच्या सर्वांचं मी त्या ठिकाणी प्रथमतः त्या ठिकाणी अभिनंदन त्या ठिकाणी करतो. मित्रांनो, ज्यावेळेस कुठेतरी आपला विद्यार्थी एक चांगल्या पदावरती कार्यरत असेल आणि तो कधी तीच खरी एक गुरुदक्षिणा त्या शिक्षकांना मिळत असते. म्हणून त्या शिक्षक हा नेहमीच बाहेर अभिमानाने त्या ठिकाणी सांगत असतो की आमचा हा विद्यार्थी अशा ठिकाणी चांगल्या पदावरती काम करतात. आणि या ठिकाणी तुम्ही परिचय करून देत असताना अर्थात मी स्थानिक आहे आणि फक्त मुलींच्या संदर्भामध्ये थोडीशी ओळख म्हणजे सुरुवातीला लागत होती, कारण जे थोडंसं मुलींच्या बाबतीत होतो. परंतु विद्यार्थी नेहमीच मला जे काही आपले भेटत असतात आणि प्रत्येक जण जेवढी माझ्या समोर आहे त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये एक चांगलं काम, कोणी जॉबला असेल, कोणी शेतीच्या सरांनी सांगितलं शेतीच्याही संदर्भामध्ये आणि शेतीच्याही संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीने आदर्श शेती ते सर्वच आज विद्यार्थी त्या ठिकाणी करतायत आणि प्रत्येक जण आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करतायत. म्हणून तुमचं एक मी मनापासून अभिनंदन त्या ठिकाणी करतो. गौतमच्या संदर्भामध्ये मागे आम्ही लोकवर्गणीच्या माजी विद्यार्थ्यांच्या संदर्भात तरी सुद्धा मागे गौतमचा जो लहान भाऊ तो अचानक दुर्घटनेत तो वारला, तो या जगाला त्याने तो सोडून गेला. परंतु त्याच्या वडिलांनी गौतमने इच्छा व्यक्त केली की सर आम्हाला काहीतरी शाळेत द्यायचंय, म्हणून त्यांनी आपल्या शाळेला त्या काळामध्ये 11 बेंचेस गौतम त्यावेळेस वडिलांनी आणि त्यावेळेस त्या कार्यक्रमाला आपले संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी त्यावेळेस त्याच्या स्मृती प्रित्यर्थ 11 बेंचेस आपल्या शाळेला दिले. भविष्यात सुद्धा होतं ना आणि त्या ठिकाणी शाळा असताना ते काही जे विद्यार्थी असतात आता सर्वांचे चेहरे ओळखतो, परंतु त्याच्यात काही जे ऍक्टिव्ह असतात ते जास्त लक्षात राहतात, सर्व लक्षात राहत नाही, पण जे ऍक्टिव्ह राहतात ते जास्त लक्षात राहतात. ते 2 प्रकारचे लक्षात राहतात, एक जास्त ऍक्टिव्ह आणि एक ऍक्टिव्ह नसते मागच्या बेंचवर ते जास्त लक्षात राहतात.
त्यावेळेस त्याच्यामध्ये जी चुणूक होती ती दिसत होती. म्हणजे त्याला एखादा भाग जर नाही समजला तो त्याच ठिकाणी थांबवायचा आणि लगेच पुढे यायचा. मला हे समजलं म्हणजे काहीतरी करण्याची जिद्द त्याच्यामध्ये लहानपणापासून होती, म्हणजे 5वी पासून होती. कारण त्यावेळेस मी नवीन त्या ठिकाणी आलेलो असतो आणि नवीन आल्यामुळे त्यावेळेस माझ्याकडे इंग्रजी विषय दिलेला होता आणि त्या ठिकाणी शिकवत असताना तो अतिशय तानाशीपणे त्या ठिकाणी येतो. त्याच्यामध्ये बऱ्याचशा मुली पण होत्या त्या चुणूक दाखवत होत्या. त्यामध्ये हर्षदा असेल, अश्विनी, तर यांनी त्या काळात अतिशय मेहनत घेतली आणि हळूहळू आपलं जे कार्य आहे ते आज पुढे नेत आहे. म्हणजे शिकत असताना प्रत्येक विद्यार्थ्याने सन्माननीय अभिजित शिसोदे सर, सर्व उपस्थित शिक्षकगण, तर माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व माजी विद्यार्थी, तसं मी या संस्थेत म्हणजे या शाळेत 2 वर्षापासून कार्यरत आहे. माझी सेवा तशी सलग 25 वर्ष या संस्थेमध्ये झालेली आहे. मी शिंदे येथे 22 वर्ष होतो, तर नंतर लाडकोबाई या शाळेमध्ये 2.5 वर्ष होतो आणि 2 वर्षापासून या TR पाटील विद्यालयामध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आपल्या वेळेस या शाळेमध्ये वाय पाटील सर असतील कदाचित, का त्यावेळेस नव्हते, शेख सर होते कोळगावचे. हां हां, ठीक आहे. तर वेळ बराच झालेला आहे. मी फक्त आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपले जे तुम्हाला जे मुलं असतील, अपत्य असतील, त्यांना चांगल्या संस्काराची शिदोरी द्या, चांगले संस्कारित त्यांना करा, सुसंस्कारित करा, चांगले संस्कार द्या. कारण पुढे काळ खूप महाभयानक आहे. या शिक्षण प्रवाहामध्ये ज्याच्याकडे मेरिट असेल, गुणवत्ता असेल, तेच विद्यार्थी या स्पर्धेमध्ये टिकून राहतील. तर आज हे जे बालक आहेत, तुमचे जे मुलं आहेत, आज जे 7-8-10 वर्षाचे असतील, त्यांना चांगलं बेसिक नॉलेज द्या, त्यांना चांगला घडवा, कारण पुढे कॉम्पिटिशन आहे. तर मी 31 वर्षापूर्वी 1994च्या बॅचला मी 10वीला होतो. आमचा देखील 2 वर्षापूर्वी हा विद्यार्थी मेळावा साधना माध्यमिक विद्यालय कासोदे या ठिकाणी झाला. तसेच BY आबा हे देखील माझे गुरुवारी होते लाडकोबाईला असताना. AS पाटील सर, NG पाटील सर, AM पाटील सर आणि या ठिकाणी आपल्या TR पाटील विद्यालयाचा स्टाफ, तसेच HJ पाटील सर आतापर्यंत आपल्या शाळेत होते आहेत आणि सर्व 2005-06 बॅचचे विद्यार्थी. या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो, तुमचा हा जो माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आहे, हा तुम्ही अतिशय योग्य वेळेवर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कारण आम्हाला 2 महिन्यापूर्वीच एक परिपत्रक निघालेलं आहे की शाळेमध्ये तुमच्या शाळेची प्रगती घडवण्यासाठी, तुमच्या शाळेवर लक्ष ठेवण्यासाठी माजी विद्यार्थी संघ तुम्ही स्थापन करावा. आणि बघा, योगायोग जुळून आला. तुम्ही जवळजवळ 3 ते 4 महिन्यापासून आमच्याशी संपर्कामध्ये होते. विशेष करून गौतम आमच्याशी संपर्कामध्ये होता आणि प्रशांत सर आमच्याशी संपर्कामध्ये होते की आम्हाला सर या ठिकाणी स्नेह मेळावा माजी विद्यार्थ्यांचा आमच्या 2005-06च्या बॅचचा या ठिकाणी आयोजित करावायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमचं सहकार्य हवं आहे. आम्ही सर्व स्टाफने त्यांना लगेच सांगितलं की आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करू आणि आम्ही न सांगता त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की शाळेसाठी आमच्याकडनं आम्ही फुल नाही तर आपल्याला या कार्यक्रमासाठी शाळा उपलब्ध करून दिली म्हणून मी शिक्षक सरांचे आभार मानतो. तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी जे आपले गुरुवारी आहेत, आपल्या अमूल्य वेळातून वेळ काढून आले, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच आपल्यालाही माझे वर्गमित्र आणि मैत्रीण आपलेही आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाची जी मूळ संकल्पना आहे किंवा जो हा कार्यक्रम ज्यांच्या डोक्यामध्ये हा कार्यक्रम तयार झाला ते असे आमचे गौतम, हर्षदा, अश्विनी आणि भूषण यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पाडला
म्हणून मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा आभार. मी तरी म्हणजे सुट्टी काढायचा प्रयत्न केला, सुट्टी भेटत नव्हती आणि लास्ट मुवमेंटमध्ये मला सुट्टी भेटली आणि कार्यक्रम तो ज्यामध्ये मेहनत घेतली गौतम, प्रशांत, वाल्मिक आणि मच्छिंद्र या चार लोकांनी तरी माझ्या मते चांगली मेहनत घेतलेली. त्यांच्यासाठी एकदा तरी टाळ्या वाजवता येईल. आणि असाच कार्यक्रम आता पुढे आपण एकदा जर करायचं राहिलं तर करू शकतो असं आता दिसतंय आपल्याला. बस बाकी मला काही बोलायचं नाही. अशाच पद्धतीचा कार्यक्रम यापुढे हो सर्वांना विनंती करतो. आणि मग आपण नाही जास्त तर दरवर्षी किंवा 6 महिन्यांनी सर्वांनी 100 रुपये का होईना एक स्पेशल अकाउंट जमा करून त्यामध्ये जमा करा. जर का कोणाला काही प्रॉब्लेम झाला तर त्या अकाउंटचे पैसे त्याला द्या सर्वांच्या मध्ये. आपला जो कार्यक्रम झाला असाच कार्यक्रम भविष्यातही हो.
अशी मी फक्त इच्छा व्यक्त करतो. कार्यक्रम झाला खूपच छान झालेला आहे. गौतम आणि अश्विनी यांचा खूप मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये. म्हणून म्हणतात लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कभी हार नहीं होती. जितकं सांगू तितकं खूपच कमी आहे. म्हणून जीवनामध्ये खूप संकट येतात, खूप अडचणी येतात. जीवन हा एक संघर्ष आहे. म्हणून याच्या पुढेही असा कार्यक्रम हो मी अशी पुढच्याने विनंती करतो. माझे 2 शब्द संबोधन. विषय म्हणजे आजचं जे आपल्या सगळं सूत्रसंचालक ज्या मंडळींनी केलं म्हणजे चांगला मॅडम असतील, सुवर्ण असतील, म्हणजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. बोलू का आता बाकी आपला ग्रुप बनला गेट टुगेदरचा त्यावेळेस म्हणजे जी साखळी झाली एक कडेला कडी जुळत गेली. आणि जसं गौतम, शालिनी, भूषण, अश्विनी, हर्षदा मॅडम यांनी म्हणजे जेवढे कॉन्टॅक्टमध्ये जे लोक होते पुष्कळ लोकांचे नावं माहीत नव्हते पण एकमेकांनी एकमेकाला नाव सांगत गेले आणि म्हणजे सांगायचं झालं की ही साखळी तयार झाली. त्याच्यामुळे आजचा जो कार्यक्रम झाला तो एकदम चांगल्या प्रतीचा झाला. एवढंच बोलतो आणि थांबतो. पाहिलेला नव्हता की भविष्यात आपण असं भेटू शकू. बरोबर म्हणजे स्वप्न कोणी पाहिलं नसेल ते स्वप्न करायला आपण साकार केलं. मनात नव्हतं कुठे कल्पनात नव्हतं. त्याच्यामुळे कार्यक्रम खूप छान झाला. खरोखर या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली म्हणजे मेहनत सर्वांनीच घेतली. मी असं कोणाचं नाव घेऊन सांगत नाही, मेहनत सर्वांनी घेतली. कोणी काही ना काही थोडाफार का होणार मदत केलेली आहे, सर्वांनी मदत केलेली आहे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम छान झाला. आणि भविष्यात याचा पुढचा कार्यक्रम जर होईल त्याचा निम्मे खर्च मी करेन. कार्यक्रमाला जो खर्च येणार असेल त्याच्यापेक्षा निम्मे खर्च मी करेन. पगार 100% झाला तर 100% खर्च मी फक्त यावेळेस जे उपस्थित नव्हते त्यांच्या काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. पुढच्या वेळेस आपण आपल्या बॅच मध्ये जेवढे विद्यार्थी होते तेवढे टोटल विद्यार्थ्यांना आपण बोलवणार आहोत. आमचा फोन चालायचा रात्री 11 वाजून जायचे, 12 वाजून जायचे. बाई बी म्हणायची ठेवा. बरोबर सांगतो मी की मी मोबाईल जास्त पाहत नव्हतो. ज्या वेळेस पासून हा ग्रुप झाला त्यावेळेस पासून मी कंटिन्यू मोबाईल मध्ये शाळेतही मी शिकवायचे त्यावेळेस सर्वजण येतील. पुढच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती द्यायची. कधी करायचं ती तुम्ही ठरवा. लागेल ना तुम्ही चांगला सपोर्ट केला. सगळ्यांनी माझं नाव घेतलं पण मला पर्सनली ते आवडलेलं नाही की मीच केलं हे चुकीची भावना आहे. मी फक्त ठीक आहे कारण कसं आहे आपण एक टीम आहोत. इंडिव्हिज्युअल कोणाने हे क्रेडिट घेतलं नाही पाहिजे. शिक्षकांनी सांगितलं वगैरे ठीक आहे कारण कसं की त्यावेळेस प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी होत्या. कोणाला वेळ मिळत होता, कोणाला मिळत नव्हता. त्यामुळे मग बाजूपेक्षा जास्त जबाबदारी माझ्याकडे मी घेतल्या कारण मला माहिती होतं की मी त्या करू शकतो म्हणून मी त्या माझ्याकडे घेतल्या. त्यामुळे सगळ्या शिक्षकांपर्यंत गेलो, त्यांना फोन केले आणि तेही तुम्हाला माहिती आहे की हे आपलं टीमवर्कच आहे. आणि वेळोवेळी अपडेट राहिलेत आपले, सगळ्यांनी अपडेट दिला, सगळ्यांनी ग्रुपवर ॲक्टिव्ह राहिले. त्याच्याबद्दल खूप खूप सगळ्यांचे आभार. आणि याच्या पुढेही कोणीही ग्रुप लेफ्ट करायचा नाही. अजून आपले जे काही मित्रमंडळी आहेत ज्यांचे नंबर आपल्याकडे नाही आहेत किंवा आज आलेले नाही त्यांनाही आपण मेसेज करू. त्यांनाही सांगू पुढचा कार्यक्रम कधी होऊ. जसं आता प्रशांतने घोषणा केलीच की ज्यावेळेस आपण कार्यक्रम घेऊ वगैरे तेव्हा याच्यापेक्षा दुपटीने आपण अजून फोर्सने काम करायचं आणि अजून काहीतरी सामाजिक कार्यामध्ये अजून जास्त हातभार लावायचा. आपली शाळा आहे, आपलं गाव आहे, आपली मातृभूमी आहे. आपण यासाठी काही ना काही करूच. ठीक आहे. जसं अशी बाबाजी बोलला की आपण जसं महेंद्र पाटीलला आपण काहीतरी आपल्याकडून पूर्ण पाकळी दिली तसंही आपल्यामध्ये अजून बरेच असे गरजू आहेत किंवा त्यांना आपल्या मदतीची गरज आहे.
तर तसंही आपण तो विचार पुढे मांडूया, आपल्या ग्रुपवर वेळोवेळी आपण डिस्कशन करूया. हा तर गेट टुगेदरचा आपल्या सामाजिक कार्याचा एक भाग झाला. अजून पुढे बरीच कार्य आपण करूया. ठीक आहे, वेळोवेळी जे काही आपल्या गावातली मंडळी ती पण आपल्याला सपोर्ट करतील. यात कुठल्याही प्रकारे आपण फक्त सामाजिक कार्य करणार. आपल्या वर्गातला असो कोणी दुसरा गरजू असेल त्यांना आपण मदत करूया. ती कशी करायची काय करायची ते आपण पुढे ठेवू. ठीक आहे, कार्यक्रम झाला, खूप छान झाला. मला सगळ्यांचा खूप अभिमान वाटत आहे आणि मी सगळ्यांचे खूप आभार मानतो की एवढा सुंदर कार्यक्रम झाला. कोणी गुजरातमधून लांब लांब शहरावरून आले. प्रकाशला मी 2 दिवसाआधी फोन केला आणि तो लगेच आला. विकास पण तिकडे लांबून आला, हर्षदा आले, बाकी मुंबई कल्याणवरून, नवी मुंबईवरून सगळे. आपला संजय एवढा लांबून आला, त्याला बिहारला त्याची ड्युटी लागली होती. मला सागर परवाच बोलला त्याची ड्युटी लागली, तरी पण त्याला अचानक सुट्टी मिळाली आणि हे भाग्य समजावं, कारण त्याला हा कार्यक्रम अटेंड करायचाच होता. त्यामुळे आणि काही मित्र आहेत, मला जरा दुःख वाटते की आपला सुनील नाही आहे. ठीक आहे, योगेश नाही आहे, भूषण मिस्त्री नाही आहे, अजून काही बरेच मित्र आहेत ते नाही आहेत आपले. पण पुढच्या वेळेस आपण त्यांना ओढून ताणून का होईना, बाय हुक बाय कुक आपण त्यांना घेऊन येऊ. ठीक आहे, हां. तर पुढच्या वेळेस काय करायचं काय नाही आपण ते तिघी जण बोललो की आपण करायचं. आता बाकी लेडीजचे नंबर होते माझ्याकडे, बाकी लेडीजचे नव्हते, हर्षदाचा नव्हता, बाकी गौतमची पण आपलं 20 वर्ष गेलेत आपले, बरोबर. खूप स्ट्रगल केलं असेल, कोणी खूप काही म्हणतात ना, खूप प्रसंग आले असतील. आपण दुसऱ्याला शेअर नाही करू शकत, पण जे लहान असतात आपल्यासोबत क्लासमध्ये, आपण त्यांना बसून सांगू शकतो की मी एवढं स्ट्रगल केलंय आयुष्यामध्ये. बरोबर आहे की नाही? म्हणून जो कोणाला राग असेल काही असेल तो सगळं दिसला. फक्त तुमचे 20 वर्ष गेलेत कसे टीव्ही देऊन दिलेला आहे मला. तर असेच आम्हाला माझे विद्यार्थी जे अजून इथं त्यांच्याशी आमचे कॉन्टॅक्ट वगैरे करून द्या, तुमच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करून द्या. आपल्याला शाळेच्या विकासासाठी त्यांच्याकडनं पण आज इतर म्हणजे त्यांच्या बॅचचे पण आपण मेळावे पुढे भविष्यात घेऊ अजून आणि आम्ही कार्यक्रम घेतो. आणि तुम्हाला अजून काही शाळेला मदत करण्याची अपेक्षा असेल तर केव्हाही आमच्याशी कॉन्टॅक्ट. प्रत्येक जण वेगवेगळा जॉब कोणत्या कंडिशनमधून आपण जॉबला गेलेलो आहोत. 10वी पर्यंत तर मी तुमच्या बरोबरच होते. 10वी नंतर माझा चेंज झाला, पण तरी सुद्धा संपर्क झाला जानेवारीपासून. त्याच्यामुळे ग्रुप क्रिएट झाला. ग्रुपमध्ये सर्वांना पाहून खूप आनंद झाला. प्रत्यक्षात भेटून तो प्रत्यानंतर झालेला आहे, त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही. पण तरी सुद्धा सर्वांनी अजून जे बाकीचे असतील कॉन्ट्रीब्युशन सर्वांनी केलं, सर्वांचे धन्यवाद मनापासून सांगते. प्रत्येकाने फुलाची बाकी प्रत्येकाने मदत केली आहे. जेही ग्रुपमध्ये नाही आहेत त्यांना पण ऍड करू आपण आणि
तर मित्रांनो, असा संपला आमचा 20 वर्षांनी झालेला अविस्मरणीय गेट टुगेदरचा कार्यक्रम. जुन्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्यात आणि आपल्यातली ती निरागस मैत्री. खरं सांगायचं तर ना, शाळेच्या मित्रांना भेटण्याची मजा काही वेगळीच असते. जीवन कितीही बदलू देत, पण हे क्षण मात्र मनात कायम राहणार. तुमचा पण गेट टुगेदर झालाय का? झाला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि नसेल झाला तर मित्रांनो लवकरात लवकर प्लॅनिंग करा, कारण अशा भेटी आयुष्यात पुन्हा येत नाहीत.